नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. नर्मदे हर. इकडं पार्किंग मध्ये गाडी लावली, 50 रुपयाची पावती हाती आली आणि ह्या सगळ्या गर्दीकडे बघता बघता आपल्या बी डोक्यात विचाराची गर्दी झाली. गंगाखेड जाणारी बस फलाट क्रमांक 3 वर आळंदी गंगाखेड. चुकीच्या मार्गावर प्रवास होण्यापासून वाचण्यासाठी ना आपले आई वडील, आपले मित्रमंडळी, गुरुजन वर्ग हे असे अनाउन्समेंट करीतच असतात. पण आपण मात्र सबसेल झोपेचं सोंग घेतो. जाग कवा येते जेव्हा तिकीट पाडावं लागतं तेव्हा. 202 रुपयाचं तिकीट पाडून प्रवास करीत आपण पोहोचलो सोप्यामध्ये आणि मनासारखी गोष्ट घडली. काय एक सीट खाली झालं आणि आपल्याला विंडो सीटची जागा भेटली. त्याच्यामुळे आयुष्यात आहे ना प्रवास थांबायचा नाही. कोणत्या सीटं कधी खाली होतात आणि कोणत्या सीटं कधी भरतात आणि आपल्याला बी कोणती जागा भेटते हे आपणच सांगू शकत नाही. पुण्यामध्ये पोहोचलं बरं का डायरेक्ट. आणि इथं आल्या भोजन प्रसादीची व्यवस्था केली होती. इकडं बंटी सेट होते आणि इकडे साडू भाऊ होते. मग मस्तपैकी त्यांच्यासोबत आहे ना इकडं भोजन प्रसादीवर ताव मारला आणि त्यांना इकडं बाय बाय करून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आपलं एक महत्त्वाचं काम होतं ना ते आवरलं, पण आज काय ते काम पूर्ण होणार नव्हतं. त्याच्यामुळे गेलो इकडं भाची मंडळीकडं. ते म्हणले आपल्याला बुद्धिबळ खेळायची. आता बुद्धीला जोर लावणे इतपत आपली काही कुवत राहिली नव्हती. त्याच्यामुळे त्यांना म्हणलं आपण इकडं शॉपिंगला जाऊ आणि इकडे येऊन मस्तपैकी केली शॉपिंग. एकंदरीत आजचा दिवस कसा गेला? आनंदाकडे जिकडे तिकडे चोहीकडे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.